काय झालं? मुचकी लागली, थांबतच नाहीये. पाणी पी, पाणी पी. हो मालवणकर, हो मालवणकर, अरे केवढ्यानं आवाज लावला, बंद करा तो. हो माल काय हे, काय आवाज आहे? हा, भिंतीबरोबर कानाचे पडदे पण फाटले माझ्या. हे बिराड आल्यापासून ना डोक्याला ताप झालाय सगळा. अहो बाबा, खिडक्या बंद आहेत, आवाज जाणार नाही वरती. वर जाऊन येतो. थांब, थांबा थांबा. काय करतेस तू आता? अरे बापरे, काय? मालवणकर काका, अहो काय किती आवाज, थोडा आवाज कमी करा ना, त्रास होतोय. थँक्यू. वा, काय दहशत आहे का तुझी? तू बोलल्या बरोबर त्यानं आवाज बंद केला. हातात काठी घेऊन आलीस तेव्हा मला आधी वाटलं झाशीची राणी युद्धबिद्ध करते की काय. बाबा, काठी घेतली म्हणजे आता मी युद्धावरच जाणार आहे असं थोडीच आहे, हिंसा करणार आहे असं थोडीच आहे. गांधीजींच्या हातात सुद्धा काठीच होती ना, पण आयुष्यभर त्यांनी हिंसेला विरोधच केला. आणि बाबा, तुम्हीच म्हणता ना की आपण काठीचा वापर मार्ग शोधण्यासाठी सुद्धा करूच शकतो. आता कोणत्या गोष्टीतून आपण काय शिकायचं हे आपण ठरवायचं. बरोबर बरोबर. ते उचकीच बघ आधी काहीतरी. अहो अहो, मला कळतच नाहीये कुठली साडी नेसू ते. साडी कुठली नेसू हा जागतिक प्रश्न अजून आला कसा नाही. काहीतरीच तुमचं. दीपू, तू सांग कुठली साडी नेसू? अगं काय, मी काय सांगणार, कोणतीही नाही, साडीची शोभा वाढणार आहे. बरोबर. हो, तुम्ही दोन्ही साड्यांमध्ये अगदी छान दिसाल. 5 वाजले, उशीर झालाय आपल्याला, लवकर निघायला पाहिजे. त्याचा साळगावकर तिकडे म्हणेल, सर तुम्ही आम्हाला वक्तशीरपणाचे धडे दिलेत पण तुम्हीच वेळ पाळत नाही. शक्यच नाही. साळगावकर तुमच्याबद्दल गैरसमज करून घेऊच शकत नाही. हो, असं किती ओळखतेस ग तू साळगावकरला? साळगावकर फार चांगला मुलगा आहे, म्हणजे माझा लाडका विद्यार्थी आहेच, पण एक तो चांगला माणूस सुद्धा आहे. दीपूला सुद्धा कळून चुकलंय. काय दीपू? अरे बरी आठवण झाली. तुम्हा चौघींसाठी मी छान गजरे आणलेले आहेत. हा, दाखवतो. हे बघा गजरे आणलेत. हे बघ, हे बघ. चला हे पटापट तयार व्हा आणि गजरे माळा बघू. हा, दीदीला आवडतो ना गजरा? बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता आपण ताईकडे चाललोय ना, आम्ही चौघी तिथे जाऊ आणि गजरा माळू. पण दीदी येणार आहे ना? कालपासून फोन लावतोय, उचलतच नाहीये ती. मी ट्राय करतो पुन्हा. हा, थांब. मॅडम, कोणता कुर्ता घालू ती जरा मदत करा ना. मला काहीच कळत नाहीये. प्लीज लवकर रिप्लाय द्या मॅडम. आई छान दिसतेस. थँक्यू. तुला काय अजून रिप्लाय आला नाहीये का काय घालायचं?
आई लवकर तयार होऊन ये. इंदिरा, आजचा दिवस खर तर खूप छान आहे. म्हणजे अशी संधी तुला परत मिळणार नाही. म्हणजे आज देशपांडे सर येत आहेत ना, मग दीपिकासाठी मागणी घाल ना. आई अगं ते आता कसं शक्य आहे? झालं, सुरू झाला तुझा नन्नाचा पाडा. हा, तसं नाही आई, पण आता ही योग्य वेळ नाहीये ना. इंद्रा, योग्य वेळ याची वाट बघत बसलो ना तर ती योग्य वेळ कधी निघून जाते ना आपल्याला कळत सुद्धा नाही. अरे आई मला मान्य आहे तुझं, पण आत्ता नको प्लीज. काय केवढी आठवण काढताय तुम्ही माझी. केव्हापासून उचकी लागली आहे मला. येते मी. अहो काय मॅडम, किती मेसेजेस केले मी, एक रिप्लाय नाही केला तुम्ही. वैताग आलाय या उचकीने. आणि त्यात आई बाबा होते समोर. हे बघा थांबतच नाही उचकी. गेली उचकी. हो, प्रश्न सोपा असो किंवा अवघड, इंद्राच्या शिट्टी समोर टिकत नाही जगातली कोणतीच भानगड. बरं मॅडम, मी तुम्हाला फोटोज पाठवलेत माझ्याकडच्या या कुर्त्यांचे. त्यातला कुठला रंगाचा कुर्ता घालू आज मी, ते जरा सांगा मला बघून. काय आहे, आज मी एकदम फाडू दिसलो. आय मीन तुमच्या समोर मी आज छान दिसलो पाहिजे. पण ते शक्यच नाहीये, कारण आज मीच छान दिसणार आहे. मॅडम मला सांगा, तुम्ही आज कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात? का? नाही म्हणजे मी विचार करत होतो की मी सुद्धा आपला रंग तुमच्या साडीशी मिळवला असता, म्हणजे तुमच्या साडीच्या रंगाशी मिळवला असता. इंद्राजी, आपली मनं ऑलरेडी जुळली आहेत. आता कलर मॅच झाला नाही ना तरी काही फरक पडणार नाही. ते सगळं बरोबर आहे मॅडम, पण तुम्ही सांगा ना मला तुमच्या साडीचा रंग कोणता असणार आहे. मला सांगायची काय गरज आहे. तुम्ही डोळे मिटा आणि विचार करा माझा. ओके. कळलं कळलं. मग छान दिसते ना पिवळ्या रंगाची साडी. पिवळ्या रंगाची साडी. आता तुम्ही सुद्धा सेम कुर्ता घाला, पिवळ्याच रंगाचा कुर्ता घाला, एकदम मॅचिंग मॅचिंग. मॅडम पिवळ्या रंगाची साडी तुम्ही नेसली नाहीये आज. ते तुम्हाला तिथे आल्यावर कळेल. मॅडम परीक्षा बघताय ना माझी, तुम्ही बघालच. तुम्ही नेसलेल्या साडीच्या रंगाचाच कुर्ता मी घालतो की नाही ते. चॅलेंज देताय. हो. बघा हराल तुम्ही. हरलो तर मी केव्हाच आहे मॅडम. काय? काही नाही, मला इतकंच म्हणायचंय की जर आज तुम्ही नेसलेल्या साडीचा रंग आणि मी घातलेल्या कुर्त्याचा रंग मॅच झाला तर मी म्हणेन ते तुम्हाला करावं लागेल मॅडम. ठीक आहे, बघूया आपला रंग मॅच होतोय का. ओके. ओके. कार्तिक, जरा सोपा हलवायचा होता, उठतोस का जरा? हो, आत्ताच मी इथे झोपलोय ना, लगेच काय मला उठवताय? मी नाही उठणार इकडनं. कार्तिकला आराम करू दे, मीच करते तुम्हाला मदत. नको नको, असू दे, मी करतोय ना. मी करतो. सानू, या घरामधल्या आश्रित आहेत ना ते पण माजलेत. मुक्ता, अगं मुक्ता, बरं झालं तू आलीस. मी नवीन पडदे आणले, चल ना तुला दाखवते. चल 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 बघू. कसे वाटले पडदे? माझा चॉईस कसा आहे? छान आहे, पण अगं आपल्या भिंतीचा कलर पांढराच आहे, तू पांढरेच पडदे आणले. पण त्यात काय झालं? बेबी तूच सांग ना, कसे वाटले पडदे? अगं यातलं मला काही कळत नाही ग, पण तू आणलेस ना मग चांगलेच असणार. सानू ऐक ना, मी जाते. मी आत्ताच नवीन लिपस्टिक आणली आहे ना, ती मला ट्राय करायची. वाव,
हे लिपस्टिक वाव मुक्ता दाखव मला. थांबा. मस्त आहे. 1800 रुपयाची लिपस्टिक. वाव मुक्ता, हे मी ट्राय करू का प्लीज? हो कर ना. मस्त, थँक्यू. तू हो पुढे, मी आले. हो. सरक. जे पडदे आणलेत ना त्याचं बिल. बिल काय बिल? पैसे नाहीत माझ्याकडे. कार्तिक, समोरच्या दुकानदाराला तुझं नाव सांगून आणलेत पडदे. किती बिल आहे? 6000. काय? अरे असं काय करतोय? मी कुठून आणू एवढे पैसे? ठीक आहे, दादाकडे माग. घरातला सगळा खर्च तोच करतो, तो देईल तुला. ए कार्तिक, अरे अजून तयार का नाही झालायस? उठ उठ उठ. अरे तयार का नाही झालायस अजून? अरे दादा, ते बायकांचा हळदी कुंकू आहे, त्यात माझं काय काम आहे? अरे हो, पण तू असा बसून राहणार आहेस का इथे अशा कपड्यांमध्ये? भाऊजी, हे बघा, घरासाठी नवीन पडदे आणलेत. ते काय ना, घराचे पडदे थोडे जुनाट झाले होते ना, म्हणून आणले. चालेल ना? चालेल. न चालायला काय झालं? भाऊजी, हे बिल. ओके, मी बघतो काय करायचं ते. सानिका, सानिका, मी तुला सांगितलं होतं ना येणाऱ्या बायकांसाठी चांदीचे करंडे द्यायचे वाण म्हणून. मग तू ही सोन्याची पानं का आणलीस? मी म्हणजे सासूबाई, ते काय ना, साळगावकरांचं नाव मोठं होण्यासाठी मीच भाऊजींना सांगितलं होतं की सोन्याची पानं घेऊन या. ते काय ना, सोन्याची पानं दिली ना, ते एरियामध्ये आपलं खूप मोठं नाव होईल, खूप मान मिळेल. अशा महागड्या वस्तू देऊन आपला मान वाढत नसतो. हेतू चांगला असला ना की काहीही दिलं ना आपण तरी आपला मान टिकून राहतो. या सगळ्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. माझा हेतू चांगलाच आहे हो सासूबाई. पण मला एक सांगा, कार्तिक भाऊजींपेक्षा लहान आहे म्हणून तुम्ही पैसे खर्च करण्यासाठी हात आखडता घेताय का? सानिका, सानिका, अगं असा काही गैरसमज नको करून घेऊस. नाही भाऊजी, हा गैरसमज नाहीये. ते काय ना, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपण चांदीच्या ऐवजी जर सोनं लोकांना दिलं तर लोक आपली वाहवा करतील, आपलं कौतुक करतील. हो ना सासूबाई? सानिका, ऐक ना, एक काम कर, जाऊन तयारी करायला लाग. आता पाहुणे यायची वेळ झाली आहे ना. ठीक आहे भाऊजी. बेबी चल. हो. सानिका, तू हळदी कुंकवाला हे कपडे घालणार आहेस? हो सासूबाई, छान प्रेझेंटेबल वाटतात ना हे कपडे. काय हो भाऊजी? अरे एक नंबर. हे बघ सानिका, तू कुठले कपडे घालावेस याबद्दल माझा काही आक्षेप नाही, पण आज प्रसंग काय आहे आणि तू काय घातलंयस त्याचा थोडा विचार करशील? पण सासूबाई. सानिका, हे बघ, इतर वेळेस तू कुठलेही कपडे घाल, माझं काहीच म्हणणं नाही, पण आज साडीच नेसून ये. ठीक आहे सासूबाई, तुम्ही म्हणताय तसं करते. चल कार्तिक. सानिका, एक मिनिट, तू प्रेग्नेंट आहेस ना? हो, पण असं का विचारताय तुम्ही सासूबाई? आज हळदी कुंकवासाठी बायका येतील, त्यांना हे कळता कामा नये. फक्त आपण नंतर निवांत सांगू.
आई कार्तिक कमी होता तर ही माझ्या डोक्यावरून बसली आता. बावन कशी सोन्याऐवजी सोन्याचा मुलामा लावलेला पितळ आलेला आहे घरामध्ये. आणखीन काय होणार? मला तरी वाटतं ना हिला सरळ करण्यासाठी दीपिकाच आहे. आता देशपांडे सर येत आहेत तेव्हा तू बोलणार आहेस दीपिकाबद्दल त्यांच्याशी? हे बघ, तुला जमणार नसेल ना तर मी बोलते. आई 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 मला दीपिका मॅडमचा हात मागायचा आहे, पण तो असा नाही. देशपांडे सरांना सगळं खरं खरं सांगून मग मी हात मागेन. सरांशी खोटं बोलायचं नाहीये मला. ऑनलाईन पेमेंट झालंय, चेक करून घ्या. आणि जेवणाची व्यवस्था नीट झाली पाहिजे, काही गैरसवय होता कामा. हो साहेब. इंदिरा नाही उचलत आहे. सिलेंडर नाही उचलता येते तू असं? तू काय जर आज तुम्ही नेसलेल्या साडीचा रंग आणि मी घातलेल्या कुर्त्याचा रंग मॅच झाला तर मी म्हणेन ते तुम्हाला करावं लागेल मॅडम. नमस्कार. ट्रॅफिक नव्हतं ना? नाही. काय साळगावकर, झाली का तयारी? हा हा. हो, तो तर काय मेकअपावर तयार असतो. नाही म्हणजे इंदिरा काम करायला काय मेकअपावर तयार असतो ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. या ना, या. पिवळ्या रंगाची साडी छान आहे मॅडम. पण कमाल आहे इंद्राजी, मी तुम्हाला खोटं सांगितलं तरी तुम्ही एकदम सेम रंगाचा कुर्ता घातला. त्याचं काय ना मॅडम, इंद्राचं मन कधीच खोटं ठरू शकत नाही, कारण इंद्राचं तुमच्यावरचं प्रेम खरं आहे. तर मग म्हणजे चॅलेंज जिंकलात ना तुम्ही. मग आता मी म्हणेन ते करावं लागेल तुम्हाला. काय करायचंय? अरे दीपू कुठे राहिली? काय करायचंय?
डोळे बंद करा. काय चाललंय कुणीतरी बघेल. मॅडम डोळे बंद करा. गरे गरे गसारे सारे पद गरे गरे गसारे सारे पद मदन ससने परे रे मपग मदन ससने परे रे मपग नि सारे आता चॅलेंज तुम्ही हारलात मॅडम. तेव्हा हा प्रेमाचा नजराणा मी तुमच्या केसात मारणार आहे. हा गजरा तर मी मारणारच मॅडम. मी बघून येते जरा. मालती काकू या ना या, खूप गरम होत आहे ना इकडे. दीपू तू इथे? हिशोब कसला हिशोब? नाही म्हणजे काय झालं, सर ऍडमिट होते ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा दीपिका मॅडमने औषधासाठी पैसे दिले होते माझ्याकडे. त्यातले 200 रुपये उरले, तर ते मी इंद्राला दिले. हो ना इंद्रा? अच्छा दे दे मॅडमना पैसे देऊन टाक. दे. हो चल. इंद्रा तू पण ना. चल आता. इंद्रजित गजर काय? गजरे वरच ठेवलेत ना आई? हो मी घेऊन येते. कार्तिक कथड्या, लक्ष कुठे तुझं? आणि पूजा चालली आहे, चप्पल काय घातलीस तू? काय कपडे आहेत हे? अशा कपड्यात येतात खाली? काय प्रॉब्लेम आहे या कपड्यांना? आणि पूजा तशी सकाळी झाली आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. इंद्रा तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे वर जाऊन बसा. तसंही हळदी कुंकवामध्ये तुमचं काही काम नाही. अगं आई पण इंद्रा मी जे सांगते तेवढं कर. कळतंय का तुला? हो सर तुम्ही पण या सगळ्यांबरोबर वर बसता का? चहा नाश्ता मी वर पाठवते. हो हो ठीक आहे, आलो मी. हो हो. जयश्री ताई अभिनंदन. लग्नाला बोलावलं असतं तर जास्त बरं झालं असतं. अहो नाही, जरा गडबडीत झालं म्हणून. हरकत नाही, हळदी कुंकू ठेवलं ते बरं केलं. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय ना जयश्री ताई? हो ना. तुम्ही बसा ना सगळे, मी सरबत घेऊन येते. मी येते मदतीने. हा ह्या कोण? विहीनबाई वाटतं तुमच्या. हो बसा, आले. काय रे बाळा, नाव नाही सांगितलंस तू तुझं? दीपिका. अरे वा, खूप छान नाव आहे. दीपिका, छान सासर मिळालं हो तुला. जयश्री ताई खूप चांगले आहेत. हो ना? हो
हल्ली अशी सासू मिळायला नशीबच लागतं की नाही. जयश्रीताई, आमची सानू नाही दिसत आहे. येते ती, तयार होऊन येईलच इतक्यात. आई आई कशी दिसतीये मी? सासूबाई, हळदी कुंकू सुरू झालं का? अगं, तुझ्याशिवाय हळदी कुंकू कसं सुरू होईल? चल हे घे, द्या. हे घे आणि सगळ्यांना दे सरबत. मी बाबू काकांना सांगा ना. अगं, हळदी कुंकूत बाबू काकांचं काय काम आहे? आणि हळदी कुंकू तुझ्यासाठी ठेवलंय की नाही, मग हे तूच द्यायला हवंस. शिवाय हे निमित्त आहे त्या सगळ्यांना माझी सून बघायची. घे. काही म्हणा, पण जयश्रीताईंनी सून मात्र लाखात एक निवडली हो. मग सुनबाई, एखादा उखाणा घे बघू. मी हो नाही, या घरची सून मी आहे, सानिका कार्तिक साळगावकर. अगं बाई, तू आहेस का सून? आम्हाला वाटलं ही आहे. नाही, ती माझी लहान बहीण आहे, बँकेत काम करते. हो का? कोणत्या बँकेत? SP बँक. घे. अगं दीपू, बघा लक्ष कुठे असतं तुझं? वेंदळीच आहे. जा पुसून घे. सगळं खराब केलं. थांब, जातीच ते पण घेऊन जा. इकडे ते टाक आधी. तू का करत होतीस हे? कुणी सांगितलं करायला? त्यात काय एवढं? अगं पण तुझं काम आहे का हे? तुम्हीच म्हणता ना हे घर माझं आहे, मग थोडं काम करायला काय हरकत आहे? दीपिका, हे घर तुझंच आहे आणि मी खरंच वाट बघते कधी तू या घरात सून म्हणून येशील याची. काय झालं ते? काही नाही, या ना. या. जयश्रीताई, खूप गुणी मुलगी आहे हो ही. हे बघा, मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे ना. या घरची सून मी आहे की नाही? ती तर माझी छोटी बहीण आहे. असू दे, पण मला मात्र खात्री आहे ही दीपिका ज्या घरी लग्न करून जाईल ते घर सुखीच ठेवेल. दीपू, वर काय बघतेस? कुठे काय? काही नाही. बरं ऐक ना, दीदी येणार होती ना, काय झालं? अगं मी फोन केला होता तिला मगाशी, मला म्हणाली निघते म्हणून. येईल. आई, तुमच्याकडे सेफ्टी पिन आहे का? अहो, हे काय आहे? हा फोटो कोणाचा आहे?
तुमचं आधी लग्न झालं होतं. अगं ते तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. आई तुम्ही तरी सांगा ना, हा सगळा काय प्रकार आहे? तुला कशाला हव्यात नसत्या चौकशी? आधी जाऊन स्वयंपाक कर. आई पण मला सानिकाकडे जायचंय हळदी कुंकू. हो, म्हणून काय आम्हाला उपाशी ठेवून जाणार आहेस का? नाही ना, आधी स्वयंपाक कर आणि मग जा. नयन, आता बाद झालं. आजपासून हिला बाहेर जाऊन द्यायची नाही. ही जर का बाहेर गेली तर बोंबा बोंब करेल तुझ्या आधीच्या लग्नाबद्दल. थांब. नयन, आता बघच तू तिला हात न लावताना कसा धडा शिकवते ते. ए, बघत काय उभी राहिलीस? चल स्वयंपाक कर. झाला का नाही स्वयंपाक? अजून भाजीच चिरते. काय ग, अजूनही भाजीच निवडतीयस का? आणि हा तवा का असा उलटा ठेवलायस? आई मी नाही ठेवलाय तवा उलटा. मग का मी ठेवलाय का? तुझं ना कामात लक्षच नसतं. आधी तो तवा सरळ कर. काय ग, लक्ष कुठे असतं तुझं? अगं तो तवा पकडीने पकडायचा ना. हे जयश्रीताई, तुमची सून खूप छान आहे. हो हो ना, देखणी आहे खूपच. अहो, हे मंगळसूत्र कोणाच्या गळ्यात आहे दिसतंय ना, ती तर माझी छोटी बहीण आहे. म्हणूनच तर दीपिकाचं कौतुक वाटतं ना, बहिणीचं सासर असून ही किती कामं करते. ते काय ना, मी प्रेग्नंट आहे ना, म्हणून मी कामं करत नाहीये. आणि सासूबाई पण मला म्हणाल्या आहेत की अजिबात धावपळ नाही करायची म्हणून. जयश्रीताई, एवढ्या लवकर? आत्ताच तर लग्न झालंय ना? अच्छा अच्छा, आत्ता लक्षात आलं. एवढ्या घाई गडबडीत कुणालाही न सांगता का लग्न लावून दिलं ते? बास ना, आता मी ना हळदी कुंकू सुरू करते. हा, मध्यमा आणि अनामिक ह्या 2 बोटांनी ना. झालं का तुझं लेक्चर सुरू? बाजूला हो. तळगावकर,
हा सर. पुस्तकं छान छान आहे तुझ्याकडे. काय वाचन मिशन करतोस की नाही? हो अर्थातच सर. तू रे वाचतोस की नाही? तू करडे. काय तू तुरळक वाचलंय असं म्हणालो मी. काही करून मला मॅडमच्या केसात कचरा मारायचा. काहीतरी करायला हवं यावर. थांब मी विचार करतो. आयडिया. इंद्रा तुला तहान लागली आहे ना? एक काम कर, तू पाणी पी. मलाही तहान लागली आहे. आम्ही पाणी पिऊन आलो. हे थांब. अरे म्हणजे दादा आईने सांगितलंय ना हळदी कुंकू संपेपर्यंत कोणी खाली नाही उतरायचं म्हणून. सत्तू तुला तहान लागली ना? हे घे ना पाणी. हा काय जग, पी पाणी. घे सत्तू, घशाला कोरड पडले ना तुझ्या. घे हे घे. नाही नको राहू दे. ग्लास घे, मॅनर्स असतात. मॅनर्सच नाही येत. अरे हे काय, मी एकटाच प्यालो. इंद्राला पाणीच उरलं नाही. इंद्रा तू एक काम कर, खाली जाऊन पाणी पिऊन या. हा मी जाऊन पाणी घेऊन येतो. काय झालं? काय करतेस तू? का काय झालं? प्रेग्नेंट आहेस अशी उड्या मारत काय येतेस? ते चुकून झालं. असं वागतात का? दीपू मला खूप काम आहे, नंतर बोलू. ए मुक्ता मला पण घे ना सेल्फी मध्ये. ए झूम कर. मॅडम असं काय करताय तुम्ही टेरेसवर या. अहो इंद्रजीत, मॅडम मला तुमच्या केसात कचरा मारायचा आहे. आता सगळे आहेत. मॅडम मला काही ऐकायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता टेरेसवर येताय बस. जयश्रीताई निघतो आम्ही. लाईट पण गेली आता. हो आपण सोडून येऊया त्यांना बाहेरपर्यंत. हो हो या. इंद्राजी इंद्राजी काय चाललंय तुमचं आज? काय लपून छपून बघत होतात तुम्ही? आता सुद्धा तेच करताय. बोला काहीतरी. सावकाश
सावकाश. हो हो. मी मेणबत्ती बघून येते. तुम्ही थांबा जरा 2 मिनिटं इथेच. हो हो. आले. मुक्ता, दीपूला बघितलं का आमच्या कुठे? वर गेली. वर गेली? हो, मगाशीच गेली ती वर. मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो, तुमचा हात मागायला मी एक दिवस येईनच. आता प्लीज लवकर गजरा माळा. ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि लाईट्स येतील. लाईट्स कधी आणायचे हे माझ्या हातात आहे मॅडम. अच्छा, म्हणजे लाईट गेली नाहीये, ती घालवलीये. आता सिच्युएशनच अशी होती, मला तुमच्या केसात गजरा मारायचा आणि चान्सच मिळत नव्हता. म्हटलं मौका है तो चौका मार देते, आणि मग लाईट्स गेल्या आणि घालवल्या. मी तुम्हाला शब्द देतो मॅडम, लवकरात लवकर तुम्हाला ह्या घरची सून म्हणून इथे घेऊन ये.